तर मंडळी घरामध्ये जर भाजीला काही नसलंय तर पटकन घ्यायचं आणि करायचं. ही एकदम सोपी रेसिपी आहे. बोंबील छान कडकडीत वाळलेली बोंबील आता उन्हाळ्यामध्ये भेटतात. त्यामुळे बोंबील घ्यायचे, स्वच्छ करायचे आणि त्याचे एकदम बारीक-बारीक असे तुकडे करून घ्यायचे. त्यानंतर तुकडे केल्यानंतर मी इथे 20 बोंबील घेतले. त्याचे बारीक तुकडे करून तव्यावरती छान खरपूस भाजून घेतले. जास्त पण जाळायचे नाही. छान खरपूस भाजल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. 2 पळी तेल टाकले. ते गरम झालं की त्यामध्ये हे बोंबील छान तळून घ्यायचे. तळल्यानंतर यामध्ये टाकायचे लसूण आणि खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे पाणी न घालताच ते टाकायचे छान परतून घ्यायचं आणि मसाले लाल तिखट हळद इथे मी काश्मीरी लाल मिरची पण पावडर टाकली तरी येण्यासाठी आणि छान परतून झालं की यामध्ये गरम पाणी उकळतं घालायचं लागेल तेवढं पाणी टाकायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि फक्त 5 मिनिटं शिजून द्यायचं बोंबील मस्त शिजला जातो 5 मिनिटं उकळून घ्यायचा आणि उकळल्यानंतर बोंबील शिजल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा मस्त झणझणीत बोंबील तयार आवडल्यास सबस्क्राईब करा